सगळे मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर मी ऋषाली नरे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अल्कलाइन वॉटर म्हणजेच डिटॉक्स वॉटर. तर मी मध्यंतरी काही दिवसांपासून हे डिटॉक्स वॉटर घ्यायला सुरू केलं आणि खूप छान असा मला याचा इफेक्ट जाणून आला. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं कसं बनवायचं, त्याचं फायदे काय आहेत. तर आता सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण जास्त करून बाहेर पडत असतो. तर किती नाही म्हटलं तरी आपल्याकडे काही ना काही काम येतं आणि आपण बाहेर जात असतो. तर बाहेर सगळीकडे खूप सारं प्रदूषण असतं. सध्या उन्हाळ्यात नाही म्हणजे कायम कायम वर्षभर बाहेरून असं एकदम पूर्ण प्रदूषण असतं. तर आपण बाहेर जातो, काही ना काही बाहेरचं खातो आणि असं होत नाही की आपण बाहेर गेलो आणि काहीतरी खाल्लं नाही तर चला जाऊ द्या, तर खातच असतो. तर असं खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर जो काही इफेक्ट होतो, आपल्या हेल्थवरती काही इफेक्ट होतो. तर असं हेल्थवरती इफेक्ट झाला का त्यामुळे आपल्या शरीराचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स सुरू होतात. तर आपल्या स्किनवरती पण इफेक्ट होतो, आपल्या हेअर्सवरती पण इफेक्ट होतो आणि आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या पोटामध्ये आपण बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळं आपल्या बाकी सगळे खूप सारे असे इफेक्ट आपल्या बॉडीवरती होत असतात. तर हेच इफेक्ट जर कमी करायचे असतील तर हे डिटॉक्स वॉटर खूप छान प्रकारे काम करतं. तर तुम्ही पण हे रेग्युलर चालू करा. जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर दिवसातून एकदा तरी एक कपभर तरी किमान पीत चला. तर कसं बनवायचं काय ते मी पुढे तुम्हाला सांगतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर पाहत असतो. म्हणजे आपण असं पोट वगैरे बिघडलं का जिरा वॉटर घेत असतो. तर असंच जिरा वॉटर, लेमन वॉटर, चिया सीड्स वॉटर. सध्या चिया सीड्सचा पाण्यामध्ये टाकून पिण्याचा खूप सारा ट्रेंड चालू आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सब्जा आपण पाहतो, आपल्याला असं फालुदा आईस्क्रीम वगैरे आपण घ्यायला गेलो का त्यामध्ये सब्जा वगैरे टाकलेला असतो. तर हा का टाकतात तर त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये जाऊन त्या आपण म्हणजे सहजा काय होतं, आपण एखादं रुटीन चालू केलं ना तर आपण 2-3 दिवस ते रुटीन फॉलो करतो आणि नंतर बंद करून टाकतो. तर अशा रीतीने त्यामधून आपल्या बॉडीमध्ये सब्जा वगैरे जावं त्यामुळंच ते त्यामध्ये ऍड केलेलं असतं. तर खाल्ल्यानंतर त्याचे फायदे आपल्याला तर होणारच आहेत. तर आपण पाहतो असे बाजारामध्ये वेगवेगळे वॉटर अवेलेबल असतात. तर असे बाहेरचे मग पिण्यापेक्षा त्यापेक्षा आपण आपल्या हाताने घरीच बनवून पिलेलं बरं. तर आपल्याकडं घरामध्ये खूप साऱ्या भाज्या असतात. आपल्याकडं वर्षभर आता आपण जास्त नाही त्या सीझननुसार त्या भाज्या अवेलेबल असतात. पण आता सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण पाहतो बाहेर मार्केटमध्ये आपल्याला गाजर, काकडी, लिंबू भेटतच. तर काय करायचं, एक कशामध्ये पण तुम्ही काचेच्या एखाद्या बाउलमध्ये म्हणा किंवा असं असं बॉटलमध्ये असं कशामध्ये पण तुम्ही बनवू शकता. तर बॉटल भरून पाणी घ्यायचं, त्यामध्ये काकडी, गाजर, बीट आणि पुदिन्याची काही पानं टाकायची आणि थोडेसं लिंबाच्या 1-2 फुडी टाकायच्या. तर माझ्याकडं हे चिया सीड्स नव्हत्या म्हणून मी काही त्यामध्ये टाकल्या नाहीत. तर मी सध्या यामध्ये एवढेच आयटम टाकलेले आहेत आणि बीट टाकायचं. हा बीटामुळे याला एवढा असा कलर आलेला आहे. तर बऱ्याचदा काय होतं, आपल्याला बीट खायला असं आवडत नाही. तर बीट आपलं म्हणजे बीटाचे आपले खूप सारे फायदे आहेत. तर मी स्किनसाठी बीटाचे आपण कशा प्रकारे फेस पॅक वगैरे बनवू शकतो याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्ही जर अजून पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल, तिथून पहा किंवा चॅनलवरती जाऊन नक्की पहा. खूप सारे फायदे आहेत. तर बीटामुळे आपलं रक्त पण वाढतं आणि खूप छान छान बीटाचे फायदे आहेत. तर आता आपल्याकडे ह्या भाज्या तर असतातच, ह्या बनवून आपण त्यामध्ये टाकू शकतो. आणि हे रात्री असं जर तुम्हाला बॉटलमध्ये नसेल वाटत तर काय करायचं, रात्री 1 कप घ्यायचं, त्यामध्ये पाणी भरायचं आणि त्यामध्ये थोडे थोडे पीस टाकायचे, काकडी, गाजर, थोडंसं बीट आणि पुदिना आणि थोडंसं लिंबू आणि रात्रभर ठेवायचं आणि सकाळी आपल्या म्हणजे न खाता अनुशापोटी आपण म्हणतो ना, तर न खाता ते प्यायचं. तर त्यामुळं आपल्या पोटामध्ये पूर्णपणे म्हणजे कसं सकाळी एकदम आपलं शरीर आपण झोपेतून उठलेलं असतो आणि मग सकाळी सकाळी पिलं का त्याचे आपल्याला खूप सारे फायदे होतात. तर अशा प्रकारे तुम्ही डेली 1 कप पिऊ शकता. तर दिवसभरामध्ये काही पॉसिबल होत नाही, त्यामुळे तुम्ही सकाळी
पिऊ शकता. नाहीतर मग ज्यांना पॉसिबल आहे ते असं बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि एका दिवसामध्ये संपून टाकायचं. जास्त दिवस काही ठेवायचं नाही, जास्तीत जास्त 24 तास, आणि मग ते टाकून दुसरं नवीन बनवायचं. तर लक्षात ठेवायचं, कोणत्याही गोष्टीचे जेवढे फायदे असतात तेवढे तोटेही असतात. त्यामुळं जास्त काही बनवायचं नाही, तुम्हाला जेवढं हवंय तेवढंच बनवायचं. आता आम्हाला इथं पिण्याचं पाणी बँगलोरमध्ये विकत असतं, त्यामुळं आम्ही पिण्याचं पाणी जास्त वेस्ट घालवतच नाही. शक्यतो वापरायचं पाणी पण आम्ही वेस्ट घालवत नाही. आणि मग मी असं मला लागेल तेवढं मी बॉटलभरच बनवते आणि मग दिवसभरात पिऊन टाकायचं. तर टेस्टला पण खूप छान लागतं आणि आपल्याला बीट खायचा कंटाळा येतो ना, तर अशा प्रकारे आपण जर बनवून ठेवलं तर त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये बीट पण जातं आणि इतर भाज्या पण जातात. असं आपले छोटाले मुलं पण बीट वगैरे खाण्याचा कंटाळा करतात. आपल्यालाच तोंडाला ते असं वेगळं लागतं, थोडीशी चव, ते तर करणारच. ह्या डिटॉक्स वॉटरचा वापर करून आपण आपल्या शरीरामधील ज्या हिडन इम्प्युरिटीज असतात, ज्या आपल्या शरीरामध्ये लपून बसलेल्या आहेत ज्या इम्प्युरिटीज, ते या डिटॉक्स वॉटरने बाहेर पडतात. तर हे डिटॉक्स वॉटर, याला अल्कलाइन वॉटर पण म्हणतात. तर हे डिटॉक्स वॉटर आपल्या शरीरामधील ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या बाहेर काढण्यासाठी खूप सारी मदत करतात. तर आपण आता याचे वेगवेगळे फायदे पाहणार आहोत. तर हे कशा प्रकारे आपल्याला याचे फायदे होतात. आता आपण ह्या डिटॉक्स वॉटरचे फायदे पाहणार आहोत. नंबर 1, आपल्या शरीरात जे विषारी पदार्थ आहेत ते बाहेर काढून आपलं शरीर एक छान निरोगी बनवण्याचं काम करतं. तसेच नंबर 2, आपलं मेटाबॉलिझम सुधारतं आणि आपल्या शरीराला एनर्जी देण्याचं काम करतं. तसेच आपल्या स्किनवरती पण याचे खूप चांगले फायदे होतात. स्किनला छान ग्लो येतो आणि आपल्या चेहऱ्यावरती जे असे वेगवेगळे डाग वगैरे पडतात तर ते कमी होतात. तर असं नाही का मग आता शरीरासाठी चांगलंच आहे म्हणून दिवसभरात जास्त 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 प्यायचं असं नाही करायचं. तर ह्या डिटॉक्स वॉटरमुळे आपलं वजन पण कमी होतं. तर खूपदा असं लोकांना समजलं ना वजन कमी होतं, मग ते काय करतात, दिवसभर सारखं पित राहायचं. तसं नाही, तर आपल्या शरीराला जसं जमेल तसं आपण थोडं थोडंच घेत चालायचं, जास्त पण घ्यायचं नाही. डिटॉक्स वॉटर आपलं वजन कमी करायला मदत करतंच, त्यासोबत आपली शरीरामध्ये जी एक्स्ट्रा चरबी वाढलेली आहे ती पण कमी करायला मदत करतं. आपलं लिव्हर डिटॉक्स झालेलं असेल तर लिव्हरचं डिटॉक्स करण्यासाठी हे खूप छान प्रकारे मदत करतं. तर आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण पाणी पिण्याचं कधी कधी विसरतो आणि आपली बॉडी जास्तीत जास्त डिहायड्रेट होते. तर सारखा आपल्याला घाम येत असतो आणि त्या घामाद्वारे आपल्या बॉडीमध्ये जे पाणी आहे ते पण बाहेर पडत असतं आणि आपण पाणी न पिल्यामुळं आपली बॉडी डिहायड्रेट होत असते. तर असं आपल्या बॉडीला हायड्रेशन देण्याचं काम हे डिटॉक्स वॉटर खूप छान प्रकारे बॉडीला हायड्रेट करून आपला जो थकवा आहे तो कमी करतं आणि आपला मूड असा खूप असं एकदम फ्रेश राहतो, दिवसभर मूड फ्रेश राहतो. अजून काही डिटॉक्स वॉटर सांगते मी तुम्हाला. हळदीचं पाणी असतं, हळदीचं पाणी पण आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी खूप सारा फायदा करतं. तर जास्तीत जास्त नाही घ्यायचं, थोडंसंच घ्यायचं. तर अजून वजन कमी करण्यासाठी जिरं आणि बडीशेप पाण्यामध्ये भिजवून त्याचं पाणी प्यायचं. तर तुम्ही सकाळी अनुशापोटी म्हणजे काही खाल्लेलं नसताना हा प्रयोग मी 1-1.5 महिना केलेला आहे. खूप सारा याचा इफेक्ट होतो. तर काय करायचं, तुमचं वजन वाढलेलं असेल किंवा पोट वाढलेलं असेल तर एक कपभर पाणी घ्यायचं एका पातेल्यामध्ये, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि त्या पाण्याला छान उकळी देऊन ते जिरे गाळून ते उरलेलं पाणी आहे ते पाणी प्यायचं. याने आपल्या पोटाची जी चरबी आहे ना ती कमी होते. तर मी हा प्रयोग केलेला आहे 1-1.5 महिना मी सलग पिले. त्यानंतर माझं पोट थोडं थोडं कमी झालं, जास्त नाही पण थोड्या प्रमाणात का होईना कमी होतं. तुम्ही म्हणता काकडी, गाजर, पुदिना, अजून बीट हेच का टाकायचं, तर आता सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडी थंड असते, गाजर आपल्या डोळ्यांसाठी चांगलं असतं, तसे गाजराचे अजून खूप सारे फायदे आहेत. तसेच हे पुदिन्याचे पानं पण ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला थंडावा द्यायचं काम करतात. आणि बीटाचं तर तुम्हाला सांगितलंच मी, आपलं रक्त वगैरे शुद्ध म्हणा किंवा बॉडीमध्ये रक्ताची कमी होते तर त्यासाठी पण हे बीट खूप छान असतं. आणि लिंबू तर आपण पाहतो, लिंबाचा सरबत आपण
कुठेही पाहुण्यांकडे गेलो का आपल्या इकडे लिंबाचा सरबत हमखास करतात. तर लिंबाचा सरबत त्यामुळेच केलेला असतो की आपण बाहेर उन्हामधून फिरून त्यांच्या घरी गेलेलो असतो आणि त्यामुळे आपल्या बॉडीचं जे डिहायड्रेशन होत असतं तर ते बॉडीला हायड्रेट करण्यासाठी आपल्याला ते जास्त करून लिंबू पाणी म्हणा किंवा लिंबू सरबत आपल्याला प्यायला देत असतात. तर आपण घरी तसं एवढं आतून आपण बनवायच्या भानगडीत पडत नाही आणि मग पाहुणे आलं का आपण पटकन बनवतो. तर त्यामुळंच हे आपले पूर्वीचे लोक आतापर्यंत बनवत आलेले आहेत आणि आपण पण ते रूल पुढं चालवत आहोत. तर जास्त करून आपण जे रसना आणून पितो ना तर रसण्यापेक्षा लिंबू पाणी आपल्यासाठी खूप बेस्ट आहे. तर हे डिटॉक्स वॉटर जास्त करून तुम्ही सकाळीच घेत चला, कारण सकाळी पिल्यानंतर याचे खूप सारे फायदे होतात आणि आपलं पोट सकाळी मोकळं असतं आणि आपण काही खाल्लेलं नसतं त्यामुळं पूर्ण बॉडीमध्ये त्याला ते वॉटर सगळीकडे जातं आणि आपल्या शरीरातील सगळ्या इम्प्युरिटीज बाहेर काढण्यासाठी याचा खूप सारा फायदा होतो. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करत चला, जेणेकरून ह्या डिटॉक्स वॉटरचे फायदे त्यांना पण होतील आणि ते पण रेग्युलर हे डिटॉक्स वॉटर पितील. तर अजून मी चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत, तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की पहा, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील. तसेच तुम्ही चॅनलवरती पण जाऊन पाहू शकता आणि अजून मी आपल्या चॅनलवरती शॉपिंगचे पण खूप सारे व्हिडिओ टाकले आहेत, खूप सारे रिव्ह्यूज आहेत, ते पण तुम्ही जाऊन चेक करा. तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंग आवडत असेल तर नक्की पाहत चला, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला, कारण प्रत्येक व्हिडिओ मागे खूप सारी मेहनत असते. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत